महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज नामनिर्देशन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने प्रचंड रणधुमाळी पाहायला मिळाली। विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरातील नार्थकोट मैदानावर प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळाली। सकाळपासूनच गर्दी वाढत गेली असून दुपारपर्यंत शेकडो अर्ज दाखल झाले। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबरला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नामनिर्देशन अर्ज भरण्याची मुदत 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर असून आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची आणि समर्थकांची मोठी गर्दी सोलापूरच्या नार्थकोट मैदानावर पाहायला मिळाली। सोलापूर महानगरपालिकेत एकूण 102 वार्ड असून प्रत्येक वार्डातून उमेदवारांनी अर्ज दाखल केले। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, MIM आणि इतर छोट्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून अर्ज भरण्यासाठी रांगा लावल्या। दुपारपर्यंत जवळपास 500हून अधिक अर्ज दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आम्ही रात्रभर तयारी करत होतो। पक्षाच्या वतीने उमेदवारांच्या अर्जाची सर्व कागदपत्रे तपासली जात आहेत आणि सकाळीच कार्यालयात पोहोचलो, असे भाजपच्या एका कार्यकर्त्याने सांगितले। काँग्रेसच्या उमेदवारांनी देखील मोठ्या जल्लोषात अर्ज दाखल केले। सोलापूरच्या विकासासाठी आम्ही लढणार आहोत। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असे काँग्रेसचे नेते म्हणाले। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात अर्ज दाखल केले, ज्यामुळे वातावरण आणखीन उत्साही झाले। या नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान कोणताही गोंधळ किंवा संघर्ष घडू नये म्हणून सोलापूर पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्त लावला होता। सोलापूरच्या नार्थकोट मैदानावर जवळपास 200हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले असून CCTV कॅमेरे आणि ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात आली। आम्ही सर्व प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेतली आहे। गर्दी नियंत्रित करण्यासाठी बॅरिकेड्स लावले असून उमेदवारांना क्रमाने प्रवेश दिला जात आहे, असे सोलापूर पोलीस अधीक्षकांनी सांगितले। यावेळी कोणतीही अप्रिय घटना घडत नाही आणि प्रक्रिया शांततेत पार पडली। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर NGTV मराठी न्यूज चॅनल तुम्हाला निवडणुकीच्या प्रत्येक अपडेट्स ठेवेल। अधिक माहिती आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका।